नमस्कार मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आलेली आहे. म्हणजेच गेल्या वर्षी 2023मधील खरीप हंगामातील जे पीक विमा राहिला होता, ती पीक विमा आता परत मंजुरी झालेला आहे. आता शेतकऱ्यांना मिळणार आहे. तर मित्रांनो, कोणकोणत्या पिकावरती हा पीक विमा दिला जाणार आहे, वितरणेसाठी किती अनुदान मंजुरी देण्यात आली आहे, हे सर्व माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आरबीटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी डेली आपल्या चॅनलवरती भेटत राहतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करू. मित्रांनो, राज्य सरकारने खरीप हंगाम 2023मधील राज्याच्या विम्याचा दुसरा हप्ता पीक विमा कंपन्यांना मंजूर केला आहे. ही रक्कम 2,69,59,59,958 रुपये आहे. संबंधित 9 विमा कंपन्यांना ही रक्कम मिळाल्यानंतर लवकरच खरीपात पीक कापणी प्रयोग आधारित काढण्यात आलेल्या नुकसान भरपाईची आकडेवारीनुसार रक्कम आणि पिकाची काढणीची पश्चात झालेल्या नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. खरीप हंगामात 2023साठी राज्य विमा हप्त्याचा दुसरा हप्ता हा विमा कंपन्यांना मंजूर केला आहे. राज्य शासनाने हा विमा हप्ता दिल्यानंतर केंद्र सरकार देखील त्याचा दुसरा विमा हप्ता विमा कंपन्यांना देईल. नियमाप्रमाणे असा संपूर्ण विमा हप्ता विमा कंपन्यांना मिळाल्यानंतर ते पीक कापणी प्रयोग व काढणी पश्चात झालेल्या शेतमालाची नुकसान भरपाई ह्यात लाभ होणार आहे. नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना देणे अपेक्षित आहे. खरीप प्रामुख्याने उडीद, मूग, बाजरी, ज्वारी, सोयाबीन अशा बहुतांशी प्रमुख खरीप पिकाच्या पीक कापणी प्रयोगाची आकडेवारी शासनाने विमा कंपन्यांना विमा नुकसान भरपाई निश्चितीसाठी दिलेली आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे लवकरच विमा कंपन्यांमार्फत विमा नुकसान भरपाई निश्चित होऊन शेतकऱ्यांना आधार संलग्न बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा करण्याची कार्यवाही सुरू होण्याची अपेक्षा कृषी आयुक्तातील सूत्रांनी दिली आहे. तर मित्रांनो, ही रक्कम शेतकऱ्यांना ज्या बँकेला आधार लिंक आहे अशा खात्यांमध्ये ही रक्कम पाठवण्यात जाणार आहे. तोपर्यंत तुमच्या बँक अकाउंटला आधार कार्ड लिंक नसेल तर आधार कार्ड लिंक करून ठेवा, तरच विमा मिळणार आहे. तर विमा हा सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे. मित्रांनो, लवकरच निवडणुकीच्या आधीच हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती दिले जाणार आहे. तर मित्रांनो, ही व्हिडिओ कसं वाटले नक्की कमेंट करून सांगा. अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर झाला पाहिजे. तर इथंच थांबतो. नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.